विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण बघूया MPSC ची जी आपली गट क ची मुख्य परीक्षा झाली आहे त्यातील मराठीचे पहिले 50 प्रश्न व त्यांचे स्पष्टीकरण. हे मी स्वतः बनवलेले आहेत. मी विश्वनाथ सांगळे, माझे 2024 मध्ये PSI म्हणून सिलेक्शन झाले आहे. तर चला सुरुवात करूया. पुढील प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी कोणता शब्द शहर या शब्दाचा समानार्थी नाही? इथे समानार्थी नाही विचारलं. बघा मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, त्यांनी काय विचारलं ते बघायचं. भरपूर विद्यार्थ्यांनी ते चूक केलेली आहे. समानार्थी नाही म्हणजे त्याचा इथे संबंध आला नाही पाहिजे. सहाय्यक, तीर, बाण हे तीनही शब्द शहर या शब्दाला समानार्थी आहे. म्हणून याचं अचूक उत्तर आहे थकवा. थकवा थकवा हा शब्द शहर या शब्दाचा समानार्थी नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. भयभीत या शब्दाला खालील पर्यायामधून विरोधार्थी शब्द ओळखा. तर बघा, आयोगाने यावेळेस काय केलंय, सुरुवातीलाच समानार्थी विरोधार्थी शब्द टाकलेले आणि भरपूर विद्यार्थी इथे बळी पडले आहेत. इथं विरोधार्थी शब्द ओळखायला सांगितलं होतं. भयभीत म्हणजे घाबरलेला, हा घाबरलेला, आणि त्याचा विरोधार्थी शब्द येतोय निर्भय म्हणजे ड, आणि फक्त ड बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढचा प्रश्न बघा. बलवत्तर या शब्दाला खालील पर्यायांमधून समानार्थी शब्द ओळखा. बलवत्तर म्हणजे ताकदवान, शक्तिशाली, समर्थ. म्हणून इथं भारी, चांगला, खरा यांचा काही संबंध नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बरोबर, समर्थ. पुढचा चौथा प्रश्न बघूया. गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आपल्याला माहिती आहे शब्दशक्ती 3 आहेत: अभिधा, लक्षणा, व्यंजना. अभिधामधून त्याचा वाच्यार्थ व्यक्त होतो, लक्षणामधून लक्षार्थ आणि व्यंजनामधून व्यंगार्थ. तर आपल्याला माहिती आहे कोणताही शब्द किंवा व्यक्ती आपण जर त्या नाव घेतलं, समजा साप, आणि आपल्या डोळ्यासमोर साप आला तर ती अभिधा ही शक्ती असते. जर आपण म्हटलं समाजातील असे साप ठेचून काढले पाहिजेत, तर आपल्याला सापांना नाही ठेचायचं, तर सापासारखी प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींना ठेचायचं, म्हणून ती लक्षणा. आणि व्यंजना म्हणजे काय, 5 वाजले. 5 वाजले म्हणजे शाळा सुटण्याची वेळ झाली. एखादा विचार करेल माझं चोरी करण्याची वेळ झाली, एखादा विचार करेल माझी कामावर जाण्याची वेळ झाली. म्हणजे वेगवेगळ्या अर्थ आहे व्यंग, म्हणून ही शक्ती झाली व्यंजना. आणि यातून कोणता प्रतीत होतो, व्यंगार्थ. तर इथे विचारलं गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल. शुद्ध नंदी बैल म्हणजे काय, तो बरोबर म्हणजे का नाहीये. पण नंदी बैल हो ना हो करणार, नाहीला नाही करणारा. पाऊस पडेल का, हो. तर मग इथे आपली कोणती शब्दशक्ती आहे, लक्षणा. म्हणून प्रश्न 4चं उत्तर आहे लक्षणा. पुढचा प्रश्न बघूया. पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने टिंबटिंब पसंत केले. खालील दिलेल्या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा वापर करा. आता बघ,